पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। गेल्या वेळी आपण 36व्या श्लोकापाशी आलो आहोत. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजिता. तिसरा अध्याय आपला काल संपलेला आहे. आज आपण त्याची थोडीशी एक उजळणी किंवा सार म्हणून पाहूया. तिसऱ्या अध्यायाची सुरुवात जी आहे अर्जुनाच्या प्रश्नांनी होते. अर्जुन म्हणतो की भगवंता तुम्हाला व्यामोहात टाकून दिलंस, गोंधळात टाकलेलं आहेस, कारण तू स्वतःच ज्ञानाची श्रेष्ठता सांगतोस आणि त्याच वेळी पुन्हा ज्ञानापेक्षा सुद्धा कर्माचं आचरण कर म्हणून आग्रह धरतोस. या दोनपैकी नेमकं काय करायचं, त्याचं स्वरूप काय तू मला सांग, त्याशिवाय माझ्या मनातला संभ्रम दूर होणार नाही. आता भगवंताला जेव्हा निश्चित मत किंवा उत्तर विचारलं आहे त्यावेळी भगवंतानी आपल्या अधिकारामध्ये निष्ठांचे 2 प्रकार सांगितले आहेत. आणि भगवंतानी सांगितलं की लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. की ह्या 2 निष्ठा आहेत की ज्ञानाच्या मार्गाने ज्याला जायचं आहे त्याला सांख्य निष्ठा आहे आणि ज्याला कर्माच्या मार्गाने जायचं आहे त्याला म्हणजे योग ज्याला म्हटलं जातं, जोडलं जाणं, ती जी निष्ठा आहे ती कर्माच्या मागे जाणारी किंवा कर्माला अनुसरणारी निष्ठा ही योग म्हणून ओळखली जाते. ह्या 2 निष्ठा मी सांगितलेल्या आहेत. ह्या सांगितल्यानंतर त्यांनी आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता आजपर्यंतचं भारतीय जीवन हे ह्या जीवनाशी फार निगडीत राहून जीवनामध्ये प्राधान्य देणारं नव्हतं. जी आवश्यकता आहे तेवढी पुरी झाली की त्यानंतर आपण परमार्थाचा विचार करावा आणि आवश्यकता मिळवू नये किंवा फार कमी पातळीवरती किंवा ध्येय नाही, उद्दिष्ट नाही, आमच्याकडे कुठल्याही प्रकारची उर्मी नाही, अशी स्थिती नाही आहे. जो तो आपल्या क्षेत्रामध्ये विशेषत्व प्राप्त करणं, त्याकरता मेहनत करणं, त्याच्याकरता जीवन देणं, हे सगळं करत होता. परंतु त्याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे हे मात्र आपल्याकडे नेहमीच निश्चित केलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने जीवन पुढे गेलेलं आहे. त्यामुळे जीवनात सगळं मिळवायचं आहे, परंतु त्याच्या पार्श्वभूमीला किंवा ज्या अधिष्ठानावर हे मिळवायचं आहे ते अधिष्ठान मात्र ईश्वराचं आहे. त्याच्याशिवाय जीवनामध्ये अन्य कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व असू शकत नाही.
त्याचं कारण केवळ श्रद्धा, केवळ भोळी श्रद्धा, केवळ अंधविश्वास किंवा कशावरती तरी एक आपलं सोपवून देण्याकरता स्वीकारलेलं ईश्वराचं स्वरूप इतकं त्याचं भोंगळ स्वरूप नाही आहे. त्याच्या मागची धारणा अगदी सुस्पष्ट आहे की या जगामधलं अंतिम सत्य काय आहे. किंवा आज जसे शास्त्रज्ञ आपल्या परीने ह्या संबंध विश्वाचा शोध घेऊ पाहत आहेत, तसा सर्व विश्वाचा शोध घेणं या भारतीयांनी पण केलं, करत राहिले. त्या परंपरा तुटल्या. आता आज आपण जो अध्याय घेणार आहे तिथे भगवंत हेच सांगतात की बाबा रे, फार प्राचीन काळापासूनची परंपरा आहे पण तुटली. तसं झालं की आज आपल्या परीने आपण आपल्या क्षेत्रामध्ये संशोधनाकरता तत्पर नाही राहिलो. प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या पातळीवरती काहीतरी भर घालावी लागते. ती भर घालत घालत फार मोठ्या गोष्टी निर्माण होतात. तर असो, इथे त्यांनी सांगितलं की मनुष्याच्या जीवनामध्ये निष्काम कर्माचं आचरण करत असताना मनुष्याने भगवंताच्या प्राप्तीचा विचार करावा. आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ह्या दोन निष्ठा आहेत. एक मार्ग ज्ञानाचा आहे, एक मार्ग निष्काम कर्मयोगाचा आहे. दुसरं असं की बाबा रे, मी ज्ञानाचा मार्ग अवलंबतो तर मी कर्म मान्य करत नाही किंवा कर्माचा मी न्यास करतो. सम्यक न्यास संन्यास आहे. संन्यासामध्ये कर्माचा न्यास आहे. शंकराचार्यांनी तर तो अधिकाधिक कठोरतेने मान्य केला. काल जसं आपण थोडंसं खिल्ली उडवत संन्याशांची आपण म्हटलं की अनेक ठिकाणी संन्यासामध्ये आता सम्यक न्यास, काही गोष्टी ठेवाव्या लागतात, ठेवल्या जातात. आणि तसंच कर्म काही सोडलेलं आहे. आता सर्व कर्म सोडता आजकाल येत नाही. मग संन्याशी कोणतं कर्म सोडतो आणि कोणतं कर्म ठेवतो त्याला त्याचे तो नियम घालतो आणि त्या नियमाप्रमाणे त्यांनी त्या कर्माचा न्यास केलेला असतो. आता आपण जे बोललो तसं की आता संन्याशांना AC पाहिजे, TV पाहिजे, संन्यासांचे कपडे सगळे सिल्क नाही तर चांगले अलीकडे त्यांना तिकडे आवडतात म्हणून सिंथेटिक पाहिजेत, सगळे लॉन्ड्रीमध्ये धुवून येणारे कपडे असतात. म्हणजे सगळं जे आहे ते संन्यासी जीवनामध्ये सम्यक न्यास कशाचा केला माहीत नाही आपल्याला. करावा लागेल का लागेल. जर काही योग्य पद्धतीने, आत्ता काल जसं आपण बोललो तसं भोजनाकरता संन्यासी फिरत राहतो, त्याला नाही भोजन बनवता येते. जर त्याला कळलं की भोजन बनवण्यामध्ये माझा इतका वेळ जातो तर मी भोजन बनवणार नाही, पण भोजनाशिवाय माझं अडतं, अग्नीवरचं अन्नच खाणार नाही असं जर ठरवलं कंदमुळावर राहू लागला तर खरा संन्यास आहे. परंतु नाही जमत, मग अन्न घ्यावं लागतं. मग अन्नाचा व्याप वाढवला की संन्याशांच्या आश्रमांमधली उठाठेव प्रापंचिकापेक्षा जास्त मोठी होते. मग ती उठाठेव आपल्याला किती कमी करता येईल, कशी कमी करता येईल, त्याच्यामध्ये आपल्याला कशाचा स्वीकार करता येईल हे सगळं बघावंच लागेल. आणि म्हणून या ठिकाणी मी ज्ञानाचा मार्ग अवलंबला आहे म्हणून भिक्षा सोडली नाही. शंकराचार्यांनी ज्ञानात एव तु कैवल्यम असं म्हटलेलं आहे. असं असलं तरी आचार्य रोज भिक्षेला जात असत. आचार्यांनी भिक्षा कधी सोडली नाही. आपल्या शिष्यांच्या सहित भिक्षा मागत असत आणि भिक्षेचं अन्न ग्रहण करून काय जे असेल ते त्यांनी जो नियम ठेवला असेल तो त्या नियमाप्रमाणे ते भिक्षा स्वीकारत असत. इथे भगवंतांनी जे निक्षून सांगितलंय ते हे की कुणीही मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कर्माशिवाय राहणं हे संन्यासालाही शक्य नाही आणि प्रापंचिकाला तर नाहीच नाही. त्यामुळे कर्म हे अपरिहार्य आहे. आता कर्माला वळण कसं द्यायचं एवढाच प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की कर्म न करता मी राहीन आणि माझा मार्ग ज्ञानाचा असेल असं म्हणणारा मनुष्य सुद्धा मिथ्याचारीच आहे, त्याचाही व्यवहार अयोग्यच आहे हे समजावं असं भगवंतांनी इथे आपल्याकडून नमूद केलेलं आहे. ते म्हणतात काही झालं तरी सुद्धा कर्म झालं पाहिजे. कर्माकरता कर्माचं स्वरूप काय आपल्याला मी सांगायचं तर भगवंत म्हणतात की मी आपल्याला असं सांगतो की कर्माचं स्वरूप हे निष्काम कर्मयोग असावं. आता निष्काम कर्मयोग म्हटलं की डोळ्यापुढे सगळी प्रश्नार्थक चिन्ह उभी राहतात
की अहो प्रपंचामध्ये निष्काम कसं असेल, काम करायचं, नोकरीवर 10 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत जायचं, नोकरी करून घरी यायचं, कोणी विचारलं पगार काय मिळतो, निष्काम कर्मयोग, चालणार नाही. घर चालवायला निष्काम कर्मयोगाचा भात आमटी होत नाही. त्यामुळे त्याच्याकरता अर्थार्जन आवश्यक आहे. ज्याकरता अर्थार्जन आवश्यक आहे त्याकरता ताबडतोब ज्ञानेश्वर महाराजांची ही विशेषता आहे. स्वधर्माच्या वरती गीताकारांनी सांगितलंच आहे, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. स्वधर्मामध्ये राहावं हे खरं, पण स्वधर्माचं अधिकाधिक स्पष्टीकरण किंवा त्या स्वधर्माला विहित कर्माचं आचरण, हे जे स्वाभाविक कर्म, असे थोडे थोडे शेड डिफरन्स, ज्याच्यामध्ये छटा आहेत काही काही वेगवेगळ्या, अशा थोडा थोडा जो भेद आहे तो भेद माऊलींनी प्रत्येक वेळी अधिकाधिक स्पष्ट केला आहे. त्यांनी सांगितलं विहित कर्म, येऊन पडलेलं जे कर्म आहे त्या कर्माचं आचरण करा. विहित कर्माचं आचरण आमच्यासारख्याला आहे. आम्ही ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो त्या कुटुंबातून येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या जशा असतील तशा त्या आम्ही आनंदाने स्वीकारल्या पाहिजे. त्याच्यावरती दगदगण्याचं काही कारण नाही, उद्वेगण्याचं काही कारण नाही. कारण ज्या अर्थी देवानी आपल्याला त्या घरात जन्माला घातलेलं आहे त्या अर्थी त्या घरातल्या जबाबदाऱ्या उचलणं हे आपलं काम आहे. कारण आपलं पूर्वकर्म असंच आहे की जे कर्म आपल्याला त्या ठिकाणी जन्माला घालतं आहे, मग तो गरीब आहे का, मग तो श्रीमंत आहे का, मग त्या घरात अडचणी जास्त आहेत का, मग त्या घरात दुखणी फार आहेत का, त्या घरात चमत्कारिक माणसं आहेत का, ते घर फार संपन्न आहे का, त्या घरात कुठलाही त्रास नाही. जे असेल भगवंतानी ज्या स्थितीत आम्हाला दिलं असेल, स्थिती काल देश असो काही काना, काय असेल ते, पण आम्हाला ज्या मार्गाने जायचं आहे, भगवंताकडे जायचं आहे किंवा भगवंताच्या मार्गाने जाणे तोही बाजूला ठेवला, त्याच्या आणखीन अलीकडे आलो तर ह्या ज्या 2 निष्ठा आहेत त्यातला ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्ग आचरणे हे जर आमच्या जीविताचं उद्दिष्ट आहे तर तो मार्ग आचरण्याकरता आम्हाला आमच्या जीवनाला ते वळण लावायला लागेल. आणि लावायला लागेल तुमच्यावर बळजबरी आहे असं भगवंत म्हणत नाही, पण भगवंत म्हणतात चांगल्या मार्गाने चालायचं असेल तर तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल, जर आयुष्यामध्ये पुष्कळ भानगडी अंगावरती ओढवून घ्यायच्या नसतील तर सरळ मार्गाने जे जीवन आहे ते मार्ग विहित कर्माचं आचरण करण्यातच आहे, स्वाभाविक कर्माला न डावलण्यातच आहे आणि स्वधर्माला निष्ठेने सांभाळण्यातच आहे. स्वधर्म माझा धर्म आहे, मी स्वीकारला. आज असंच आहे ना, विहिताचरण आहे, स्वधर्म आहे, स्वाभाविक धर्म आहे. जन्माला ज्या घरामध्ये आलो स्वाभाविकरित्या येऊन पडला. विहित त्या घरामध्ये जे काही कार्य घरामध्ये आलं किंवा जी परंपरेने काही व्यवसाय आहे तो परंपरेने आलेला व्यवसाय मी करायचा मला नाही आवडत. वडील डॉक्टर आहेत, आजोबा डॉक्टर आहेत, पणजोबा डॉक्टर आहेत, सगळे घरामध्ये 4 पिढ्या वकील आहेत. पुढची पिढी म्हणते मला आवडत नाही, मला रिसर्च करायला आवडतं, मला सायन्समध्ये काम करायला आवडतं, मला शास्त्रामध्ये काही ना काही संशोधनात राहायला आवडतं. हा त्याचा स्वधर्म आहे, हा त्यांनी स्वीकारला आहे. आता हे स्वीकारण्याचं स्वातंत्र्य कालाच्या ओघामध्ये आहे, अनेक काळात आहे, अनेक ठिकाणी आपण पाहतो ते आहे. आपण जशी त्या हरिद्रुमत गौतमांची कथा घेतलेली आहे सत्यकाम जाबालाची, त्या सत्यकाम जाबाल कोण आहे माहीत नाही, त्यांनी वैदिक परंपरा सांभाळलीच पाहिजे का, त्याला काही बंधन नाही. त्यांनी कोणत्याही ज्ञानाचा विचार केला असता तर त्याला अडचण नव्हती, पण तरीसुद्धा त्याला स्वधर्माचं आचरण म्हणून त्यांनी वैदिक परंपरा स्वीकारली आणि त्याच्याशी तो निष्ठा ठेवून पुढे त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, कारण त्याला ब्रह्मज्ञानाची आवड आहे. आता इथे अडचण काय आहे की भगवद्गीताकार जेव्हा आपल्याला सांगतात किंवा विशेषत्वाने माऊली जेव्हा सांगतात की जे धर्माचरण आम्ही स्वीकारलेलं आहे ते त्याच्यामध्ये मिळणारी जी थोडी सवड, जो थोडा अवकाश, जे थोडं स्वातंत्र्य ते आम्ही घेतलं आहे आणि त्या स्वातंत्र्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन
जगण्याची इच्छा करतो आणि ते त्या प्रकाराने जगतो किंवा जगत नाही, याच्यावरचा खरा प्रश्न आहे पुढचा ह्या कर्मयोगाचा. की एक काम आपण स्वीकारलं, ते प्रवचनाचं काम स्वीकारलं की आपल्याला आवडलं, आपण हे करावं असं वाटलं, आपल्याला कोणी प्रेरणा दिली म्हणून आपण करायला लागलो. मग करायचं तर तिथे प्रामाणिक असलं पाहिजे. ती प्रामाणिकता जर आपण राखली नाही तर जो स्वीकारलेला जो काही उद्योग आहे, जो काही व्यवसाय आहे, जो काही स्वधर्म म्हणून ज्याला आपण स्वीकारलेलं आहे, त्याच्याशी आपणच प्रतारणा केल्यासारखं होईल. मग हे कोणी आचरायला सांगितलं, हे कोणी स्वीकारायला सांगितलं? आता सध्या मी केशवराव कोरटकरांच्या चरित्रावरती थोडंसं काम करते. एका वैदिक घराण्यातला 10-10, 12-12 पिढ्या ज्यांच्या घराण्यामध्ये वैदिक परंपरा होती, अशा केशवराव कोरटकरांच्या घरात त्यांचे पंजोबापासून दारिद्र्य खूप, ज्ञान पुष्कळ, त्यांचे वडीलही वैदिक परंपरेमध्ये चांगले ज्ञानवान होते. पण वडिलांना एवढंच वाटलं की ह्या मुलाला गुरुकुल पद्धतीने शिकवावं, म्हणून त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी केशवराव कोरटकरांना गुरुकुल कांगडीला हरिद्वारला पाठवून दिलं. आणि त्या ठिकाणी ते राहिले आणि त्यांनी ऋषिकेशमध्ये राहूनच आपलं सगळं शिक्षण पुरं केलं. त्याच्या जीवावर पुढे शिकले. आता घराण्यातली मूळ परंपरा वेदांची आहे. त्या परंपरेला थोडंसं बाजूला करून पारंपरिक शिक्षण घेतलेलं आहे, अगदी संस्कृतचं घेतलेलं आहे, वेदांचं घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा वैदिक नाही झालेले. आता त्या शिक्षणापासून त्यांची आवड म्हणून लंडनला जाऊन वकील होऊन आले. आणि वकील झाल्यानंतर जेव्हा वकिली व्यवसाय सुरू केला, आता मूळचं घराण्यामध्ये आलेलं जे विहित कर्माचं आचरण आहे बाजूला केलं आहे. त्या आता आचरणाचा आपण अवलंब करत नाही आहे. पण तरीसुद्धा मी कोण आहे, माझ्यावरती आचरणाची बंधनं कोणती आहेत, की मला जर माझे गुण म्हणून क्षमाशीलता आहे, अयाचित वृत्ती आहे, लोकांच्या विषयीची अंतःकरणामधली कणव आहे, दया आहे, त्यांच्याकरता काही चांगलं कार्य करण्याकरता माझ्या ज्ञानाचा उपयोग व्हावा असं जर मला वाटत असेल तर ते मी केलं पाहिजे. कारण का मी त्याच करता जन्माला आलेलो आहे. ज्यांनी ज्ञानाची निष्ठा बाळगली पाहिजे अशाच कुटुंबातला मी मनुष्य आहे. मग मी बदललेलं, मी स्वीकारलेलं, मी अवलंबलेलं, मी स्वतंत्रपणे काही स्वीकारलं. काय स्वीकारलं? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा स्वीकारला. आता त्या लढ्यामध्ये मी काय करू शकतो, ह्या समाजाकरता मी काय केलं पाहिजे, माझ्यासारख्या माणसांनी कसं असलं पाहिजे, मी आताताई असावं का मी शांत असावं, प्रत्यक्ष राजकीय लढ्यामध्ये मी पडावं का मी पडू नये. म्हणजे एक आपल्याला लक्षात येतं की तो मनुष्य आता इथे चातुर्वर्ण्यम मया सृष्टीम पुढे येणारच आहे, की चातुर्वर्णाश्रमाप्रमाणे त्यांच्यावरती येऊन पडलेलं जे कर्म होतं ते बाजूला झालं. लौकिक शिक्षण घेतलं. लौकिक शिक्षणाने आता मला जर ही या म्हणजे देशाची, ह्या भागाची किंवा हैदराबादच्या निजामशाहीची, त्या निजामशाहीमधून जर त्या प्रांताला दूर करण्याकरता मी माझं कर्तव्य समजतो, कारण मला समजतं, तर पहिला विचार काय केला की ज्याला आपण विवेक म्हणतो त्या विवेकाच्या मार्गाने मी गेलं पाहिजे. का? कारण मी ज्ञानाचा उपासक आहे. मी ज्ञानाच्या मार्गाने ह्या लढ्यामध्ये असलं पाहिजे. मग तो मार्ग मी कसा आचरावा? आपल्या पुढे हा विषय मांडायचं कारण असं की आम्ही कुणी ना कोणीतरी कशा ना कशाशी तरी आमच्या घराण्याच्या निमित्ताने निगडीत आहोत. आम्हाला आमची मूळ काहीतरी व्यवसाय आहेत, मूळ काहीतरी धारणा आहेत, मूळ आता कित्येकांच्या घरामध्ये त्यांची मंदिरं आहेत, त्याचे उत्सव आहेत, त्या मंदिरांची व्यवस्था आहे. ते सगळं सोडून आम्ही कुठेतरी जातो. आता त्या मंदिरांचं काय आम्ही लोकांना देऊन टाकलं, गावाच्या नावाने ट्रस्ट केला. आता गावांनी सांभाळावं नाही तर सांभाळू नये. ही जबाबदारी स्वीकारणं आहे का टाकणं आहे? एका परीने टाकणं आहे, कारण ती जबाबदारी आपली आहे. ते मंदिर आपल्या घराण्याचं आहे. गावातल्या लोकांनी स्वेच्छा स्वीकारलं आणि जर त्यांनी घेतलं तर गोष्ट वेगळी आहे.
कुणीतरी जबाबदारीने आता ती जबाबदारी माझी आहे, माझ्यावर सोपवा असं म्हटलं तर ठीक आहे, पण जी जबाबदारी माझ्यावर होती ती जबाबदारी आता मला नको म्हणून मी लोकांना देऊन टाकतो. मग त्यांना काय करायचं ते करू द्या, जमलं तर पैसे पाठवतो, जमलं तर जातो, नाही तर जाणार नाही. हे जे आम्हाला मुळामध्ये आलेलं आहे, त्या आलेल्या आमच्या परंपरेपासून आम्ही किती दूर होणार, आम्ही का दूर होणार, कशा करता दूर होणार. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला, आता सावरकरांच्या पासूनची घरं घेतली तर दारिद्र्य किती परिसीमेचं आहे. घर चालवणं अवघड आहे, त्या घरामध्ये लोकांना राहणं अवघड आहे. म्हणजे घरातल्या सगळ्या पुरुषांनी एकदा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पडायचं म्हणून घरातली सगळी माणसं बाहेर पडली. त्या घराची काय अवस्था झाली, ती अवस्था त्यांनी होऊ द्यायची का द्यायची नाही. म्हणजे जे स्वधर्म म्हणून ज्यांनी तो धर्म स्वीकारला, तो धर्म किती निष्ठेने स्वीकारला, त्याचा दोष केव्हा त्यांच्यावर येत नाही, जेव्हा ते आपल्या स्वधर्माशी प्रतारणा करत नाहीत. जे त्यांनी स्वीकारलं आहे, न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने. सावरकर म्हणतात, आम्ही डोळसपणाने व्रत घेतलंय, आम्ही आंधळेपणाने घेतलं नाही. आमच्या सगळ्या घराण्याची होळी झाली तरी बिघडत नाही. चाफेकरांच्या वडिलांनी म्हटलं, माझे 3ही मुलगे गेले, अजून 2 असते तरी मी राष्ट्रकार्याला दिले असते. ही जी निष्ठा आहे की जे स्वीकारलं आहे, त्या स्वीकारलेल्या गोष्टीशी हा किती प्रामाणिक आहे आणि हा किती प्रामाणिकपणाने ते काम करतो. आमचं प्रामाणिकपण डळमळीत झालं की त्या कर्माचा दोष आम्हाला लागलाच. हे स्वधर्माचं आचरण जे आहे ते फार नेटाने करायचं आहे, ते फार प्रामाणिकपणाने करायचं आहे. आणि म्हणून भगवंतानी सांगितलं की हे करताना मी नेमकं काय करावं, मी नेमका निर्णय कसा घ्यावा, माझा व्यवहार मी कसा चालवावा. मी आपल्याला काल म्हटलं तसं दासबोधामध्ये त्यांनी अशी व्यावहारिक चर्चा केली आहे की व्यवहारामध्ये एक गोष्ट सोडतो त्याच वेळी त्या गोष्टीतलं काय धरून ठेवायला लागतं. की जसा मनुष्य एक गोष्ट सोडतो, की मनुष्याने असं म्हटलं काही लक्षात ठेवू नये, लक्षात ठेवण्याचा फार त्रास होतो, म्हणजे सगळं विसरून जावं असं चालत नाही. काय विसरावं आणि काय लक्षात ठेवावं याचं तारतम्य आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक हा केलाच पाहिजे. गीतेचा मांडणीचा विषय वेगळा आहे, दासबोधाच्या मांडणीचा विषय, तत्वज्ञान एक असलं तरी मांडणीचं स्वरूप वेगळं आहे. परंतु प्रत्येकजण एकच गोष्ट सांगतो, ती म्हणजे अशी की आम्हाला जेव्हा निर्णय करता येत नाही तेव्हा आम्ही शास्त्रावरती अवलंबून राहू, शास्त्राचा आधार घ्यावा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शास्त्राने जी नियत करून दिलेली कर्माच्या ठिकाणची आज्ञा आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, सांगत होते तुम्ही ऐका हो कानी, आमुचे नाचणे नाचू नका. आम्ही आमचं घरदार सोडून बाहेर पडलो. आमच्या अंगी काय वैराग्य आहे, त्या वैराग्याची तुम्हाला कल्पना नाही, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तुकाराम महाराजांनी मुलांचे हाल केले. तुकाराम महाराजांनी घरामध्ये मुलाबाळांना उपाशी ठेवलं. तुकाराम महाराजांनी हे इतकं बेजबाबदार वर्तन केलं. तुकाराम महाराज म्हणतात, हे आमचे जे वर्तनाचे भाग आहेत त्याला तुमचे व्यावहारिक निकष लावू नका, ते तुम्ही लावण्याचं कारण नाही आहे. तुम्ही जे शास्त्र सांगाल ते प्रपंचामध्ये जो देहात्मबुद्धीने जगतो आहे त्याच्याकरता निकष वेगळा आहे, आणि जो आत्मबुद्धीने जगतो आहे त्याच्याकरता निकष वेगळा आहे. म्हणून एकदा देशकार्यामध्ये लागलेला देशभक्त जेव्हा आपल्या सर्वस्वाची होळी करतो तेव्हा त्याला तुझी प्रपंचनिष्ठा कोण विचारणार. त्याला ती निष्ठा, ते कर्तव्य आता त्याला बांधत नाही. त्याला का बांधत नाही, त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे उद्दिष्ट घेतलेले डोळ्यापुढे ते इतकं निष्काम आहे. शेवटी गीताकार आपल्याला समजावून देण्याकरता विषय समोर मांडतात कशाचा, निष्काम कर्मयोगाचा. की आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणता मार्ग स्वीकारला त्या मार्गाच्या विषयी आमची रुची
आम्ही स्वीकारली. आता आपल्याकडे पूर्वी घराण्यामध्ये जर आपण पाहिलं पठ्ठे बापूराव, राम जोशी, पूर्वीच्या काळी जो समाज जीवनावरती वर्णव्यवस्थेचा पगडा होता की ब्राह्मण वर्णाच्या माणसांनी तमासगीर व्हावं का, ब्राह्मण माणसांनी तमाशाचा फळ काढावा का, काढला, आवड आहे, स्वधर्म आहे, उर्मी आहे, अंतःकरणामधली आवड इतकी जबरदस्त आहे की त्या वेदविद्येकडे रमण्याच्या ऐवजी ती तमाशाकडे अधिक रमती आहे. पण ज्या ठिकाणी गेलं, जो विषय स्वीकारला, संगीत आहे. आपण गाण्यामध्ये पाहिलं तर सगळ्या बुवांची परंपरा जर आपण पाहिली तर सगळ्यांनी आपली मूळ भूमिका सोडली आहे आणि आपल्याला आवडणाऱ्या विषयामध्ये ती माणसं पडलेली आहेत. पण मग स्वधर्म स्वीकारायचा नाही का? आपल्याला वाटतं म्हणून त्या कर्माचं आपण आचरण करायचं नाही का? आपल्याला आहे ना. नाही तर भगवंतानी जे कर्म स्वातंत्र्य दिलंय त्या शब्दाला अर्थ काय? कर्माचं स्वातंत्र्य हा शब्द ऐकायला गोड वाटतो, पण स्वातंत्र्य या शब्दामध्येच त्या स्वतंत्रतेचे सगळ्यात मोठं बंधन आहे. त्या स्वतंत्रतेचीच फार मोठी बेडी आहे आमच्या पायामध्ये. जेव्हा आम्ही कर्माचं स्वातंत्र्य स्वीकारलेलं आहे तेव्हा ती स्वतंत्रताच आम्हाला एका ठिकाणी जखडून ठेवते, बांधून ठेवते. काय केलं सावरकरांनी? एकदा देशभक्ती हे स्वतंत्रपणाने कर्म स्वीकारल्याबरोबर संबंध आयुष्याची होळी केली. थेट आयुष्य संपेपर्यंत त्याच्याकरता समर्पित आहे, समिधा आहे. आपल्या जीवनाचा यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये समर्पण करून टाकलं. म्हणजे कर्माचं स्वातंत्र्य किंवा आम्हाला आवडलेलं कर्म किंवा कुटुंबामधली जबाबदारी, घरामध्ये आम्ही स्वीकारलेला आमचा कार्यभाग हा फार डोळसपणे स्वीकारला पाहिजे असं भगवंत आम्हाला या अध्यायामध्ये शिकवतात. की आम्हाला नोकरी करायची, आम्हाला बाहेर पडायचं आहे, आम्हाला व्यवसाय करायचा आहे. मग मी कोण? मी कोणत्या परंपरेतून येतो? मी कोणत्या संस्कारातून येतो? नोकरी करताना मी कसा वागेन? व्यवसाय करताना मी कसा वागेन? माझ्या आचरणाच्या ठिकाणी काय नियम असतील, काय विधी निषेध असतील? म्हणून ते सांगतात की शास्त्राचा विचार करावा, नाही तर शास्त्राला विचारावं. शास्त्र सांगतं की बाबा रे याचं आचरण करू नकोस, बाबा रे ह्या भानगडीत तू पडू नकोस. कारण का? पैसे खाणं हे तुला शोभत नाही, वजन माप कमी देणं हे बसत नाही. शास्त्र सांगतं जो व्यवहार आहे, शास्त्राने प्रत्येक व्यवहार सांगितला आहे की व्यापाऱ्यांनी माप कसं द्यावं, व्यापाऱ्यांनी भाव कसा लावावा, व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय करताना फायदा किती घ्यावा, सगळं सांगताय शास्त्र. म्हणाले एक तर शास्त्राला विचारा किंवा कोणतंही काम हे भगवंताच्या करताच करा. काहीतरी एक स्वीकारा की कुठलंही काम आम्हाला करायचं आहे ते भगवद अर्थ कर्म करायचं. की जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला, जसं मी अनेक वेळा सांगितलं, ताई दामल्यांच्या चरित्रातले अनेक प्रसंग आहेत की भक्ती कशी असते, सामान्य बाईची भक्ती कशी असते. प्रपंचामध्ये राहणारी, अत्यंत दारिद्र्यात असणारी निरक्षर बाई सगळी ज्ञानेश्वरी पाठ करते आणि प्रत्येक ज्ञानेश्वर हे आपलं दैवत आहे आणि हे प्रपंच हे आपला स्वधर्म आहे. आता ते करता करता आपलं अध्यात्म आपल्याला जगायचं आहे. तर भांडी धुताना, कपडे धुताना, आपल्या घरातली कामं करताना रोज ओव्या घेऊन ठेवायच्या, रोज ओव्या पाठ करत राहायच्या. करत करत पुस्तक माहीत नाही, दुसऱ्याकडनं घोकून घेऊन पाठ करत सगळी ज्ञानेश्वरी पाठ झाली. म्हणजे हे जे आहे, हे जे स्वधर्माचं आचरण आहे, त्यांनी सांगितलं त्याला नेमकेपण तेव्हाच येतं, त्याला योग्यता तेव्हाच येते जेव्हा ते आचरण हे भगवद अर्पण बुद्धीने तरी केलेलं असतं किंवा शास्त्राच्या भूमिकेवरून, शास्त्राच्या विधिनिषेधाप्रमाणे तरी केलेलं असतं. यातली काहीतरी एक गोष्ट असलीच पाहिजे. आणि म्हणून आता आपण जे कर्माचं स्वातंत्र्य म्हणालो की आम्हाला आता कर्मस्वातंत्र्य ईश्वराने दिलं आहे, याचा अर्थ आमचा म्हणून स्वधर्म काही आहे,
आम्ही ज्या कुटुंबात म्हणून जन्माला आलो त्याची काही कर्तव्य निश्चित आहेत, पण त्याचबरोबर माझी काहीतरी आवड आहे. जी माझी आवड आहे ती आवड जोपासायला अडचण नाही आहे. ती आवड आम्ही जरूर जोपासावी. ती आवड जोपासताना तिथे आता प्रश्न येतो की आमचं कर्तव्य आम्ही कसं करतो. की माझी आवड आहे म्हणून दिवसभर मी घराबाहेर आहे, घराची कोणतीच कर्तव्य मी करणार नाही, असं नाही होऊ शकत. माझी आवड आहे म्हणून मी सगळं सोडून दिलं आहे, असं नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? त्याचं कारण असं की अजून आमची बुद्धी देहात्मबुद्धीच आहे. देहाची सुखदुःख ही आमची सुखदुःख आहे. आम्हाला मिळणारा काय वैभव आहे, आम्हाला प्राप्त होणाऱ्या ज्या काही भल्याबुऱ्या गोष्टी आहेत त्याचं सुखदुःख आहे आम्हाला. अजून आमच्या ठिकाणी द्वंद्व आहेत. तोपर्यंत आमच्या कर्मावर सुद्धा बंधनं आहेतच. कारण का? तर आम्ही देहात्मबुद्धीने वावरतो. आम्हाला उपाधी आहेत, आम्हाला मोह आहेत, आम्हाला आसक्ती आहे, आम्ही कशाशी ना कशाशी तरी जखडलो आहोत म्हणून बंधनं आहेत. मग ही जर बंधनं आहेत तर या बंधनामध्ये अधिकाधिक चांगलं जीवन जगण्याकरता आम्हाला काय केलं पाहिजे? त्याकरता आम्ही आमच्या जीवनाचा ढाचा ठरवला पाहिजे. आजच्या भाषेत बोलायचं तर आमच्या प्रायोरिटीज आम्ही ठरवल्या पाहिजे की ह्या माझ्या प्रायोरिटीज आहे, हे मला केलंच पाहिजे, हे न करता चालणार नाही. हे न करता जर मी इतर काहीतरी कामं करायला लागले तर हा माझा अपराध आहे असं लक्षात. ही माझी एवढी 1 2 3 4 ही माझी कामं रोज झालीच पाहिजेत. ती माझी कामं आहेत, ती मी केलीच पाहिजेत. त्याला भगवंतांनी आपल्याला त्यांच्या शब्दात सांगितलं आहे. ज्ञानदेवानी नेमकेपणाने त्याला नित्ययज्ञ असं म्हटलं आहे की हा आमच्या जीवनाचा नित्ययज्ञ आहे. की नित्य हे माझ्याकडून झालं पाहिजे, की ह्या गोष्टी माझ्याकडनं नक्की आचरल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर स्वधर्माच्या आचरणाबद्दल ते आपल्याला सांगतात. शेवटी आपण तिथेच येणार आहोत. तर ते आपल्याला सांगतात की स्वधर्माचं आचरण करताना इंद्रियांना स्वैर होऊ देऊ नका. कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही इंद्रियांच्या ताब्यात जाऊ नका. फार अवघड आहे, इंद्रियांना नियंत्रणात ठेवणं अवघड आहे. म्हणून तर ही रहाटी आहे, विश्व मोहरे लावावे, की या ठिकाणी उद्दिष्ट तिकडे ठेवावं. आणि म्हणून आपल्याला एकदा ह्या व्यापकतेने या जगामध्ये आम्हाला वावरताना हा असा व्यवहार करायचा आहे, असं असलं पाहिजे. आपण स्वच्छ असलं पाहिजे, आचार संपन्न असलं पाहिजे, चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. या सर्व गोष्टी एकदा आम्ही आमच्या जीवनाची तत्व म्हणून किंवा आमच्या जीवनाच्या मार्गदर्शक गोष्टी म्हणून एकदा स्वीकारल्या की मग आम्हाला त्या दिशेने चालताना आमची इंद्रिय, म्हणून माऊली म्हणतात इंद्रिया बरळो नेदी, इंद्रियांना भलतीकडे जाऊ देऊ नका. कारण त्यांच्या इच्छेने काय हो. आम्ही एकदा TV बघत बसलो, रात्री 2 वाजले तरी आम्हाला TV बंद करावा असं वाटत नाही. कारण का? डोळ्यांचं आकर्षण आहे. एकदा मनामध्ये घेतलं प्रवास बरे आहेत, प्रवास करावेत, आपल्या हातात पैसे आहेत. मग मनुष्य म्हणतो ज्यांच्याबरोबर जाण्याने आपली सोय पण होते, आपल्याला सोबतीची काळजी राहत नाही, आपण निर्धास्तपणे प्रवास करू शकतो. की मनुष्य आता आपल्याकडे जे दिसतंय की यात्रांचं एक सवंग रूप आहे. की कोणत्या तरी गावाला जायचं आणि त्या गावाला आम्ही भागवताचा सप्ताह ठेवलाय म्हणायचं, त्या गावाला आम्ही प्रवचनं ठेवली आहेत म्हणायचं, त्या गावाला आम्ही व्याख्यानं ठेवली आहेत म्हणायचं. ठेवा बरं तिथे दिवसभराचा कार्यक्रम, कोण येणार आहे तिथे, 1-2 तास फक्त ठेवायचं आणि सगळा दिवस प्रवास करायला, हिंडायला, फिरायला, सहलीला मोकळा ठेवायचा. म्हणजे मनाला काय वाटतं, अरे बरं आहे, एक तर आपल्याला प्रवास करायला मिळतो, ठिकाणं बघायला मिळतात, परस्पर सगळी व्यवस्था होते. 1 तास 2 तास यांचं ऐकलं की बस झालं. आणि नाही ऐकलं एखाद दिवशी तरी काही बिघडत नाही. पुष्कळ लोक आपल्या आपल्याप्रमाणे सहली ज्या काही ठरलेल्या असतात त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी ऐकतातच असं नाही. 7 दिवसाचे कार्यक्रम असेल तर 5 दिवस ऐकतात, 4 दिवस ऐकतात, काही तर मुळीच ऐकत नाहीत.
हिंडतच राहतात. म्हणजे हे काय आहे? हे सगळं जे आहे हे काही स्वधर्माचं आचरण नाही आहे. हे इंद्रिया बरळो आहे. ही इंद्रिय आहेत. फक्त काय आहे, मनाला ती आपण ज्याला लोकल ॲनेस्थेशिया म्हणतो तसं आहे की मनाला थोडंसं आपल्या समाधान देऊन टाकायचं. काही नाही, आपण अशा इतर काही कार्यक्रमांना जात नाही. आम्ही आपल्या आध्यात्मिक ट्रिप कशी असते काय आपल्याला ते काही कळतच नाही की ह्या आध्यात्मिक ट्रिपा वर्षाचे 12 महिने चालू असतात. कुठे ना कुठेतरी माणसं हिंडत असतात, त्या ट्रिपा होतात, त्याचे व्यवसाय चालू असतात. हे जे अध्यात्माचं विकृत स्वरूप आहे ते हे खरं अध्यात्म नव्हे. हा अध्यात्माचा विचार नव्हे. अध्यात्म ही गोष्ट एखाद्या पवित्र स्थानावरती जाऊन जर त्या ठिकाणी 7-8 दिवस राहायचं आहे तर त्या स्थानावरती अगदी गटानी गेलो तरी 5-25 लोक गेलो तरी त्याची पवित्रता आहे, अन्नाची पवित्रता आहे, साधना आहे, त्याच्या मागे काही चिंतन आहे, त्याच्या मागे काही पारायण आहे, त्याच्या मागे काही सत्संग आहे. याकरता सर्व दिवस आपल्याला व्यतीत करायचा आहे आणि घरामध्ये हे होत नाही म्हणून आपण बाहेर गेलोय आणि आपल्या ठिकाणी चिंतन केलंय, समजू शकतो. पण हे जे सगळं त्याचं विकृतीकरण आहे त्याचं वाईट वाटतं आणि म्हणून ते सांगतात इथे की स्वधर्माचरण होत नाहीये किंवा ही भगवत भक्ती होत नाही, ही भगवत सेवा ही होत नाही. याच्यामध्ये काय आहे तर यामध्ये फक्त आमच्या हौशी भागवून घेणं आहे. त्यामुळे कर्म योजताना आपल्याला काटेकोरपणाने विचार करावा लागेल. त्या कर्माचं जर योग्य फल आपल्याला मिळवायचं असेल तर त्या कर्माच्या ठिकाणी आम्ही तितके निष्ठावान राहिले पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी पुढे सांगितलं, शास्त्रांनी कर्म करणं फार अवघड आहे. आज समाजामध्ये केवळ शास्त्राच्या मार्गाने चालणारा आणि कर्म करणारा वर्ग आपल्याकडे 0.5% तरी असेल की नाही माहीत, 5 तरी आहे की नाही माहीत नाही. त्याचं कारण असं आहे की ही जी वैदिक परंपरा आहे त्या वैदिक परंपरेनी जी शुचितेची निष्ठा सांगितली आहे, त्या वैदिक परंपरेनी जी व्यवहाराची निष्ठा सांगितली आहे, या निष्ठेचं आचरण करणं हे अवघड आहे आणि त्या पद्धतीने चालणं अवघड आहे. आणि म्हणून इतका निष्ठावान आचार, शास्त्र संपन्न आचार दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळेल की नाही माहीत नाही. मग कर्माची शुचिता मिळवण्याकरता काय करावं? स्वधर्माचं आचरण जे आहे ते स्वधर्माचं आचरण भगवत प्रित्यर्थ करावं, भगवंताच्या चरणी समर्पित करावं. भगवंत आमच्या सर्व कर्मांचं अधिष्ठान. आलेल्या काळामध्ये सगळा काळ बदलणं, कारण असं आहे त्याचा एक ॲक्सिस आहे. त्या एका ॲक्सिस भोवती, त्या एका आसाभोवती जग फिरत असतं त्या काळामध्ये. आता आज आपण पाहिला तर जगाचा आस हा विकास आहे. सगळीकडे विकासाच्या गोष्टी आपल्या इकडे विकासाच्या गोष्टी चालतात. विकास कसा, कुणाचा, कुठे, केव्हा याचा विचार करावाच लागेल. नुसता एक विकास परवलीचा शब्द नाही चालत. तर आलेल्या काळाची अनेक आव्हानं असतात आपल्यासमोर की त्या आव्हानांच्या बरोबर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींच्या मधून आपल्याला आपलं जीवन बेतावं लागतं. काय आहे या परिस्थितीत? काय आहे? आपण आता फार आचारधर्माचं पालन करू शकतो का? ज्या लोकांनी निष्ठेने आपल्या जीवनात आचारधर्माचं पालन केलेलं आहे त्यांना सुद्धा वृद्धावस्था आल्यानंतर आपल्या देहाने होत नाही म्हटल्यावर आचारधर्माचं पालन करता येत नाही. मग तिथे काय करायचं? धर्म बुडाला, आम्ही आत्तापर्यंत केलं ते संपलं, देवा आता काय करावं, आपल्या घरामध्ये कुठलाच आचार राहिला नाही. आपली परिस्थिती बदलली. केलेलं प्रत्येक कर्म आपल्याला भगवत इच्छेनीच करायचं आहे, भगवत अर्पण बुद्धीनीच करायचं. जे असेल ते असेल, दोष परिस्थितीचा असेल, दोष आपला असणार नाही. या ठिकाणी कर्माच्या विषयी आपल्या परीने, मी काही खूप बाजूनी आपल्या पुढे विषय मांडणार आहे असं नाही, पण व्यवहार करत असताना आपल्या लक्षात येतं
की काही गोष्टी कशा सुटतात, का सुटतात, कशा करता सुटतात, त्या सुटू नये असं वाटतं, तर आपण तिथे काय करावं? भगवंतांनी सांगितलंय सगळं माझ्यावर सोपवावं, सगळं माझ्यावर सोपवावं आणि माझ्यावरती सोपवून देऊन आपलं कर्म आपण सुखाने करत राहावं. जितका भार त्याच्यावर आपल्याला अधिकाधिक टाकता येईल तितकं ते सगळं ओझं आमच्या डोक्यावरून बाजूला झालेलं आहे आणि जितकं त्याच्यावर सोपवत जाऊ तितका तितका आमच्या ठिकाणी त्या कर्माच्या निष्ठेचा जो काही आत्मविश्वास आहे तो वाढत जाणार आहे. नाही तर असं वाटतं माझी या कर्मावर निष्ठा आहे, काय माहिती हे सगळं आचरण जीवनात होईल का होणार, आपल्याला कशाला पाहिजे त्याची काळजी. आपण निष्ठेने चालत राहू, तो पाहून घेईल, तो करील. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की एक भगवत अर्पण बुद्धीनी एक कार्य करावं. दुसरं असं आहे, पुढे या अध्यायात आलेला विषय प्रजापतींनी आम्हाला कर्माच्या विषयी सांगितला की प्रजापती सांगतो की ज्यांनी त्यांनी मी कर्मानीच हे जग निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे हे जे जग आहे ते कर्मातून निर्माण झालंय. सहयज्ञ हा प्रजा सृष्टवा, यज्ञासहित प्रजा निर्माण झाली आहे. यज्ञ म्हणजे काय आहे? कर्म आहे आणि त्या कर्माचं स्वरूप काय आहे? त्याग आहे. त्यागावरती अधिष्ठित असणारं असं जे यज्ञ कर्म आहे त्या यज्ञकर्मानी जर ही सृष्टी उभी राहिलेली आहे तर आमचं सगळं जीवन हे सुद्धा प्रजापतीने आम्हाला शिकवलंय. प्रजापती सांगतो की आमचं सगळं जीवन जे आहे त्या यज्ञ व्हावा आमच्या जीवनाचं. आमच्या जीवनातलं प्रत्येक कर्म हे यज्ञ स्वरूप असावं. म्हणजे कसं असावं? त्या नित्ययज्ञ, ते स्वधर्म. आता आपण प्रजापतीशी आलो, प्रत्यक्ष त्यांनी यज्ञाच्या स्वरूपातून आपल्याला समजावून सांगितलं की यज्ञामध्ये आम्ही सर्वस्वाची आहुती देतो. ते काही आमच्या नैवेद्याच्या ताटासारखं नाही आहे की आमच्या आवडीचं गोड करायचं, देवाला दाखवायचं ना आम्हीच खायचं. तसं यज्ञामध्ये नाही आहे. यज्ञामध्ये सर्वस्व त्याला अर्पण आहे आणि त्याच्याकरता कष्ट आहेत. प्रजापती म्हणतात तुम्ही करता ते प्रत्येक काम त्याच समर्पण बुद्धीने करा, तुमच्याकरता करूच नका. मी एखाद्या संस्थेकरता काम करते तर मला त्या संस्थेच्या विषयीची तळमळ अंतःकरणात वाटलीच पाहिजे. ते काम उत्तम झालं पाहिजे असं मला वाटलंच पाहिजे. ज्या कुटुंबामध्ये मी राहते त्या कुटुंबातला माझा प्रत्येक नातेसंबंध हा मला सांभाळता आलाच पाहिजे. त्याला व्यवस्थितपणे मला जपता आलंच पाहिजे. त्या प्रत्येकाच्या विषयीचं जे कर्तव्य आहे ते मला करता आलंच पाहिजे. कारण का? ते म्हणतात हा यज्ञ आहे. प्रजापती म्हणतात हा यज्ञ म्हणूनच ही सृष्टी निर्माण झाली आणि आमच्या कर्माच्या बाबतीमध्ये आम्ही किती दक्ष राहावं याकरता आम्ही प्रजापतीची दक्षता पाहिली पाहिजे. तो त्यांनी जे निर्माण करून दिलं आहे ते इतकं आमच्या कल्याणाचं आहे. जे मी आपल्याला पूर्वी पण म्हटलं, या पुन्हाही म्हणते की मेडिकल फील्डमधल्या माणसांना इतकं परोपरीने लक्षात येतं की अरे देहामध्ये किती गोष्टी कमी पडल्या, देहामध्ये किती व्याधी निर्माण झाल्या, तरी सुद्धा त्यांनी निर्माण केलेलं हे जे यंत्र आहे ते यंत्र चालूच राहतं. पोट बिघडलं तरी चालतं, डोकं दुखलं तरी चालतं, पाय का काम करेन असे झाले तरी चालतं. मोठ्या मोठ्या शरीरातल्या संस्था, जे पचन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, रुधिराभिसरण संस्था आहे, मज्जा संस्था आहे, यांच्यामध्ये काही ना काही दोष निर्माण झाले तरी शरीर चालू राहतं. म्हणजे प्रजापतींनी निर्माण करताना किती विचार केलाय आमचा, किती विचारांनी हे जग निर्माण केलं आहे. पण त्यांनी आम्हाला वस्तुपाठ घालून दिलाय, आदर्श घालून दिलाय, काम कसं करावं. कोणतंही काम जेव्हा आम्ही करायला घेऊ आणि ते काम आम्ही करून पुरं करू तेव्हा समोरच्या ज्याच्या करता करतो आहोत त्याला त्यातलं काय करू म्हणायला शिल्लक नाही ठेवता कामा. ते अधिकाधिक पूर्ण झालं पाहिजे. ते काम करण्याच्या मागे आमची जेवढी कार्यक्षमता आमच्याकडे आहे त्या पूर्ण कार्यक्षमतेने केलं पाहिजे असं प्रजापती आम्हाला सांगतात.
ते म्हणतात असे कष्ट करा, असं काम करा. आज मी एवढं काम केलं, अजून करू शकतो का? अजून करू. ह्याच्याही पेक्षा अधिक करू शकतो का? अधिक करू. शरीराचं स्वास्थ्य सांभाळत, शरीराला तिथे मापी लावून नाही किंवा शरीराला त्या ठिकाणी खर्ची घालून नाही, पण सर्व स्वस्थ राखून. कारण शरीराला स्वस्थ राखणं हे सुद्धा आपलंच काम आहे, ते सुद्धा आपल्याकडनं चुकता कामा नये, कारण त्यांनी दिलेलं शरीर आहे. त्यामुळे इथे जो पुढे विचार मांडला आहे तो हाच आहे की कशाला इंद्रिये बरळो नेदी, हे जे त्यांनी आपल्याला उपदेश केलाय, कशाला इंद्रियांच्या स्वाधीन व्हायचं. शरीरामध्ये जी पंचमहाभूत आहेत आणि शरीरामध्ये जी इंद्रिय आहेत, ती इंद्रिय कुणाच्या नियंत्रणाने काम करतात? प्रकृतीच्या. जाऊन मिळतात कुणाला? प्रकृतीला. मग हे जे शरीर प्रकृतीने जन्माला घातलंय आणि हे जे शरीर प्रकृतीलाच जाऊन मिळणार आहे, तर मग ह्या शरीराचे चोचले पुरवायला तू कशाला भ्रष्टाचार करतोस? तू कशाला वेडावाकडा वागतोस? तू कशाला पापाचा धनी होतोस? गीताकार आम्हाला सांगतायत या ठिकाणी जेव्हा कर्माची भलावण, सगळं कर्मावर चाललंय, विचार सगळा कर्माचा आहे, तर ते म्हणतात देहाला किंवा देहाच्या ठिकाणी आसक्त होऊन माणसांनी किती हाव करायची, माणसांनी त्याकरता किती धडपड करायची, माणसांनी त्याकरता विपरीत वर्तन किती करायचं, भ्रष्ट आचार किती करायचा. जसं प्रजापतींनी सांगितलं की यज्ञानी युक्त असलेलं कर्म करा, तसं अर्जुनानी युद्धाला उद्युक्त व्हावं म्हणून भगवंतानी सांगितलं की देहाचं ममत्व सोडून दे आणि ईश्वरार्पण बुद्धीनी ह्या युद्धाला तयार हो. त्यामुळे यामध्ये त्याच्या पुढे जाऊन हे सगळं सृष्टीचं चक्र आहे, हे कसं कर्माधिष्ठित आहे तेही इथे सांगितलंय की हे सगळं कसं कर्मावरती अवलंबून आहे. अन्न आहे, पर्जन्य आहे, त्या सगळ्याच्या मागे कर्म आहे, त्या सगळ्याच्या मागे यज्ञ आहे. आणि हा यज्ञ इतका आहे की मी कुणाला तरी देत राहणं हे माझं काम का आहे? कारण कुणीतरी मला देतं आहे म्हणून मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे. कारण मला देण्याचा अधिकार आला कुणामुळे? कुणीतरी माझ्याकरता देत आहे म्हणून. ते माझ्याकरता देत आहे म्हणून मी इथे उत्तम खाते आहे, ते माझ्याकरता देत आहे म्हणून मी उत्तम जीवन जगते आहे. ही जी जाणीव आहे की यज्ञाशिवाय काही होत नाही. सहयज्ञ हा प्रजा सृष्टवा, ही सगळी प्रजा या यज्ञातून उत्पन्न झाली आहे, ह्या देण्यातून उत्पन्न झाली आहे. प्रजा मी कमावतो. आज आपली भाषा वेगळी आहे, माझ्या कमाईचं आहे, मी आणलंय, माझा अधिकार आहे. तत्वज्ञान असं म्हणत नाही. तत्वज्ञान म्हणतं जेव्हा हे मला मिळण्याची परिस्थिती अनुकूल होते तेव्हा कुणीतरी माझ्याकरता इतका त्याग केलाय म्हणून त्या ट्रकच्या मागे आई तुझा आशीर्वाद आहे. दुसरं काय? दुसरं काही कारण नाही आहे. त्याला माहिती आहे त्या ट्रक करता मी जेव्हा कर्ज घेतो तेव्हा माझ्या आईनी काय काय त्याग केलाय. लोकमान्य टिळक उगीच जन्माला येत नाहीत, पिढ्यानं पिढ्यांचे त्याग आहेत. तुकाराम महाराज उगीच जन्माला येत नाहीत, पिढ्यानं पिढ्यांचे त्याग आहेत. कोणीच उगीच जन्माला येत. एकापेक्षा एक श्रेष्ठ पुरुष जेव्हा जन्माला येतात तेव्हा पिढ्यानं पिढ्या त्याच्या मागे त्यागलेले आहेत. पिढ्यानं पिढ्यांनी त्याच्या मागे आपल्या ठिकाणी एक काही कार्य समर्पण बुद्धीने केलं आहे. म्हणून आमच्याकडे आम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की कर्माच्या विषयी आम्ही फार डोळस राहावं. हे सृष्टीचं चक्र हे त्यावरती अवलंबून आहे. म्हणून त्यांनी सृष्टीचं चक्र न मानणाऱ्याची निंदा केली आहे. भगवद्गीताकारांनी इथे असं म्हटलंय की अरे कुणी म्हणतो याला काय अर्थ आहे, या यज्ञामधून कुठे प्रजा होते का? पर्जन्यातून अन्न उत्पन्न होतं, निसर्ग आहे, करतो. नाही म्हणाले. जर ह्या सृष्टीचक्राची निंदा करून जर मनुष्य स्वार्थाने जगेल तर त्याचा नाश अटळ आहे. म्हणून यज्ञशिष्ट, यज्ञामधून अवशिष्ट राहिलेलं जे भोजन आहे ते करण्यातच सर्वात अधिक सुख आहे.
आणि ते करण्यातच सर्वात अधिक समाधान, तृप्ती, यश, वैभव, कीर्ती आणि समृद्धी पण आहे. सर्व काही त्याच्यातून आहे. जे जे मिळतं आहे ते म्हणतात हे सगळं देत राहून, हे मला मिळालंय म्हणजे हे माझ्या अधिक नाही. जे जे मी मिळवलं आहे त्याच्यामध्ये हा समाज, त्याच्यामध्ये अनेक लोक वाटेकरी आहेत. आणि त्या सगळ्यांना ते पोचल्यानंतर जे शिल्लक उरतं त्याचा मी स्वीकार करीन. म्हणून आपल्याकडे 4 भाग केलेत आपल्या संपदेचे. एक भाग आहे तो भविष्याकरता ठेवून दिलाय, एक भाग आहे तो देवता कार्यांकरता ठेवलेला आहे, एक भाग आहे तो ह्या देवता कार्य इष्टपूर्त, एक भाग जो आहे तो आपलं घर चालवण्याकरता ठेवलाय. की आपल्या कुटुंबाकरता एक भाग आहे, आपल्या कुटुंबाचा भविष्य निर्वाह निधी हा त्याच्याकरता ठेवलेला आहे. आणि 2 भाग त्यातले समाजाकरता देऊन टाकलेले आहेत की आम्ही सामाजिक कार्य करावं आणि आम्ही देवकार्य करावं. मी आपल्याला म्हटलं ना, मी आत्ता वाचती आहे, तर ह्या राजकीय क्षेत्रामध्ये परिस्थिती अशी आहे की हैदराबादचं मुसलमानी राजवटीमध्ये त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे त्या चरित्रामध्ये की सरसकट लिहून टाकलेलं होतं की हिंदूंची देवळं पडायला आली, त्याची व्यवस्था बघायला कोणी नसेल तर त्या देवळांकडे दुर्लक्ष करा, काही वर्ष झाली की ती देवळं पाडून टाका, त्या देवळाकरता सरकारी मदत मिळणार नाही. आणि मुसलमानांच्या मशिदी नसतील तर निर्माण करा, ज्या मशिदी आहेत त्यांचं वैभव वाढवा. काहीही करून मुसलमान समाजातल्या 1,35,000 लोकांना ज्यावेळी नोकऱ्या होत्या त्यावेळी हिंदू समाजातल्या 20,000 लोकांना नोकऱ्या होत्या. इतकं व्यस्त प्रमाणे हिंदूंचे हाल. खूप गोष्टी आहेत की आज आपण एक एक शाही बघत गेलो तर त्या प्रत्येक शाहीमध्ये वास्तविक कुणालाच अधिकार नाही आहे हे बोलण्याचा की हिंदू समाजाला आज त्याचं हित बघण्याची जर वेळ आली असेल तर त्यांनी त्याचं हित बघावं, असं जर हिंदू समाजात कोणी म्हणत असेल तर दुसरा हे म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आज ते कर्तव्य आहे, आज त्या समाजाचं कर्तव्य आहे की जेव्हा काळ अनुकूल आहे, काळ प्रतिकूल आहे, टिकवून ठेवणं एवढंच काम आहे. म्हणून फार सुंदर कविता आहे ती, अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. की खूप परिस्थिती विपरीत आहे, फक्त तुम्हाला जपून ठेवणं शक्य आहे. परिस्थिती अनुकूल आहे, समृद्ध करा. त्यामुळे कर्माच्या ठिकाणी आम्ही काय व्यवहार करावा, आमच्यावरती परिस्थिती कुणावरही न येऊ, पण परिस्थिती प्रतिकूल आली तर प्रतिकूल परिस्थितीत कर्म काय असावं, आणि परिस्थिती अनुकूल झाली तर त्या परिस्थितीत काय कर्म असावं. म्हणून ते आम्हाला सांगतात की कर्म करणं किंवा कर्म न करणं म्हणजे जे करता न येणं, त्या सगळ्यामध्ये कुठेही स्वार्थ असता कामा नये. स्वार्थाच्या पलीकडे तत्वज्ञानाची जी बैठक आहे, त्याची जी खालची पायरी आहे, त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तो मुळातच त्यागावर उभा आहे, मुळातच उभा आहे. म्हणून म्हटलं यांनी इथे खालचं फाउंडेशन दिलं आहे आपल्याला. काय दिलं आहे ते सांगतात आपल्याला की सहयज्ञा प्रजा सृष्टवा, त्यागाची भाषा करा आणि मग कर्माची भाषा बोला, तोपर्यंत बोलू नका. आता पुढे आसक्त होऊन कर्म करू नका, त्याकरता जनकादिकांचा दृष्टांत देऊन त्यांनी विषय मांडलेला आहे. श्रेष्ठ पुरुषांच्या आचरणाचा विषय जो त्यांनी मांडलाय, महाजनो येन गतः सपंथः, किंवा घरामध्ये वडील माणसं ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने आपण जावं. माणसाला कर्म करण्याची आवश्यकताच नाही, त्यांनी शेवटचा पर्याय दिलाय. त्या पर्यायात ते आपल्याला सांगतात की आम्हाला गरजच नाही आहे कर्म करण्याची, कुणाकरता कर्म करून आम्हाला दाखवायचंय, आम्हाला कुणाकरताच कर्म करून दाखवायचं नाही. म्हणाले जे श्रेष्ठ पुरुष आहेत या जगामध्ये, वावरणारे संत आहेत, सत्पुरुष आहेत, महंत आहेत, समाज अग्रणी आहेत, समाजाचे नेते आहेत, अशी सगळी माणसं कामं का करत राहतात, किंवा श्रेष्ठ पुरुषांनी आचरण करून का दाखवावं, त्याचं कारण म्हणाले एकच आहे, ते म्हणजे असं की मोठी माणसं कशी वागतात,
याचा आदर्श आमच्या समोर असला पाहिजे की आम्ही आत्ता असे वागलो, असे वागले असते का मोठे माणसं, असे वागले असते का ते लोक, ते जर तसे वागले नसते आणि आम्ही जर असे संकुचित वृत्तीने वागतो आहोत तर चूक आहे. आम्ही असं वागता कामा नये, आमच्याकडनं ही चूक होता कामा नये असं आम्हाला वाटण्याकरता हे सगळे समाजातले समोरचे आदर्श आहे. आपण त्याही वेळी तो भाग बघत असताना म्हटलं होतं की लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य याच्यावरच आहे. आज समाजाला आवश्यकता याचीच आहे. काँग्रेससारखा एवढा 100-125 वर्षांचा पक्ष, ज्या पक्षामध्ये आज दाखवायला नेतृत्व नाही, ज्याच्याकडे बघून काम करावं असं वाटेल अशी माणसं नाहीत. आता विद्यमान पक्ष सत्तेवर आला तर एकापेक्षा एक मोठी माणसं दाखवण्याकरता एक माणसं पुढे आणणं शक्य आहे. कारण त्यांची मदर ऑर्गनायझेशन जी आहे ती अशीच उभी आहे त्यागावरती. आज ती पिढी समोर आहे. आज त्या पिढीला समोर करून ते समाजाला दाखवू शकतात की हे आयुष्य बघा, हे आयुष्य संबंध वेचलेलं आहे देशकार्याकरता, हे आयुष्य वेचलेलं आहे निस्पृहपणे समाजकार्याकरता, हे आयुष्य वेचलेलं आहे निष्काम भावानी कर्म करत. गरज नसते कुठे पुढे नेऊन बसवायची. साधी गोष्ट आहे, कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेलं आणि कार्यक्रम कोणा मोठ्या माणसाचा असला, आपण गेलो मागे बसलो, कुणी त्यांच्यापैकी लोक असले समोर जाऊन सांगतात बाई आले आहेत मागे बसले आहेत त्यांना पुढे घेऊन जा. हो म्हटलं मला कसले पुढे घेऊन जा, तुम्ही पुढे बस. आम्ही पुढे बसत नाही, म्हणले तुम्हाला पुढे बसवलं पाहिजे. ही जी वृत्ती आहे की आम्हाला काही नकोच आहे, नाही तर लोक खुर्च्या शोधत पुढे जातात, पुढच्या खुर्च्यांच्यावरती कुठे बसायला मिळेल बघतात. पण आत्मसमर्पण करून आत्मलोप करून जेव्हा माणसं वावरत असतात तेव्हा ती माणसं जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आपल्याला अरे अशी माणसं आहेत. प्रत्येक क्षणी आपल्या डोळ्यापुढे विचार येतो की अरे 65 वर्षाचे नरेंद्र मोदी आज एवढं काम करू शकतात. आज आम्ही पण 65 वर्षाचे, आम्ही काय काम करतो? त्यांच्या 1% तरी आम्हाला कंटाळा आला म्हणायला जागा आहे का? अशी माणसं घरात जेव्हा समोर असतील, पूर्वी अशा आज्या असत, पूर्वी असे आजोबा असत, पूर्वी असे वडील असत, पूर्वी अशा आया असत की दिवसभर काम करत असत तरी थकत नसत, मला काम करून कंटाळा आला म्हणत नसत, मला केव्हा तरी रिटायर करा सुद्धा म्हणत नसत. कारण आमच्याकडे आईनी रिटायर व्हावं ही संकल्पना येणं अवघड आहे. कारण आमच्याकडे कुणाचंच कर्म सुटतं ही धारणा नाही आहे. आणि मी जे कर्म करतो आहे ते माझ्यावर लादलं आहे असं तर मुळीच वाटत नाही. जे कर्म आम्ही करतो ते आमच्या निष्ठेने करतो, कर्तव्याने करतो, आनंदाने करतो. त्यामुळे कशाची तरी तक्रार करत राहणं हे 20व्या शतकात जन्माला आलंय. 21व्या शतकात किती फोफावेल आपल्याला माहीत नाही, परंतु इथे त्यांनी सांगितलेला विषय हाच आहे. श्रेष्ठ पुरुष आहेत, कोणतंही कर्म करायची आवश्यकता नाही. तुकाराम महाराज म्हणतात दिवस 4 खेळीमेळी उरलो उपकारापुरता. लोकांच्या उपकाराकरता राहिलोय आणि काम करतो, मला काय गरज पडली आहे काम करण्याची. पण निष्ठावान माणसं कशी असतात ही कुठे कळणार, ही कशी कळणार? म्हणाले त्याकरता कर्म करणारा एक गट, त्याकरता कर्म करणारा एक श्रेष्ठ असा वर्ग आमच्या समाजामध्ये आहे. आणि ते अत्यंत अनासक्त बुद्धीने, अनासक्त भूमिकेतून समाजाकरता कार्य करत राहतात. आता त्यांनी दुसरं एक सांगितलं आहे की शहाणे लोक आहेत, समाजाला मार्गदर्शन करतायत. त्या मार्गदर्शनाच्या काळामध्ये शहाण्या माणसांनी अज्ञानी माणसाला, ज्याला कळत नाही आहे, त्याला काम करण्याकरता प्रवृत्त करावं. सगळ्या आमच्या सिरियल्स काय चांगलं वागलं काय, त्या चांगल्या वागण्याचा उपयोग आहे बघा, कसे दुष्ट लोक आहेत. आणि समाजामध्ये 1, 2, 5, 10 नाही 20% लोक दुष्ट असतील. पण त्या 20% दुष्ट लोकांवर समाज चालत नाही. 60% सामान्य चांगल्या लोकांवर समाज चालतो. 20% फार चांगले लोक असतील, इतके फार चांगले लोकही समाजात सामान्यपणे आढळत नाही.
ते अपवादाने आढळतात. इतके दुष्टही अपवादाने आढळतात. पण आमच्या डोळ्यासमोर रोज आदर्श अपवादाने आढळणाऱ्या दुष्टांचाच आहे. म्हणजे चांगलं काम करायला निघाणाऱ्या माणसाला सारखंच दाखवलं जातं, अरे आपण कितीही चांगलं असतं तरी चांगलं होईल ना, आपण चांगले वागत राहील तरी आपलं चांगलं घडेल ना. का? त्यांनी इथे म्हणले जोषेत सर्व कर्माणी. सर्व कर्म जी आहेत त्या अज्ञानी मनुष्य छोटं मोठं काम करत असतो, पण तो जे करत असतो त्याच्या त्याच्या परीने त्याला वाटतं म्हणून तो ते करतो. तो जे करतो त्या प्रत्येक कामाला प्रोत्साहन द्यावं. मोठ्या माणसांनी त्या कामामधून कुठल्याही प्रकाराने दोष काढत बसू नये. शहाण्या माणसाचं लक्षण हे आहे. कुणी काही सांगितलं मी तुम्ही म्हणताय हे असं होईल, कशावरून असं होईल, कशावरून ही गोष्ट यशस्वी होईल, कशाला एवढे पैसे आम्ही त्याच्यामध्ये टाकायचे. तुम्हाला पैसे टाकायचे का टाकू नका, पण अरे काम करणाऱ्या माणसाचे पाय का ओढता, त्याला त्याच्या परीने काम करायचंय करू द्या. पण असं आहे की काही विद्वान माणसांची ही सवय आहे, ही बुद्धी आहे की समाजामध्ये काही विपरीत विचार उगाचच्या उगाच निर्माण करून द्यायचे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून द्यायचे. भगवंतांनी सांगितलं हे कर्म कधीही शहाण्या माणसांनी करू नये, कधीही करू नये. म्हणजे आपल्यापुढे मी कदाचित पूर्वी सांगितलं असेल नसेल मला माहीत नाही, परंतु फार मोठी विचारवंत मंडळी समाजापुढे जेव्हा आपलं वक्तव्य करतात, आम्ही निरीश्वरवादी आहोत, आम्ही निरीश्वरवादी आहोत, एक पंथ उत्पन्न करतात निरीश्वरवादाचा. आणि जेव्हा त्यांना जाणवतं, केव्हा तरी जाणवतं, केव्हा तरी वेळ येते आणि जेव्हा जाणवतं तेव्हा त्यांना वाटतं अरे हा ईश्वरवाद माणसाला फार बळ देणार आहे. पण या वृत्तीतून वाढलेला मनुष्य हा मनाने व्यापक असू शकत नाही, संकुचित असतो. या वृत्तीतून वाढलेला मनुष्य खुल्या दिलाने आपल्या चुका स्वीकारू शकत नाही. कारण ज्याचं मन उमदं आहे ना, त्या उमद्या मनालाच आपली चूक स्वीकारायला धैर्य असतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये संकोच आहे तो हे माझं चुकलंय मी स्वीकारतो, हे मला जमलं नाही मी स्वीकारतो, हे माझं अपयश आहे हे मी स्वीकारतो, मला पुढे जायचं आहे, ठीक आहे चुकलंय आपलं, पण ही चूक पुन्हा होता कामा नये हे माझ्याकडून असं नाही म्हणत, खाजगीत कबूल करतो. आणि सभेमध्ये मात्र तीच भाषा बोलतो. गीताकारांनी त्यांचा फार मोठा निषेध केला आहे. गीताकार म्हणतात अशा प्रकाराने भर्तृहरींनी तर फारच मोठा निषेध केला. भर्तृहरी म्हणतात हे स्वतः दूध पितात आणि दारूचा प्रसार करतात, त्यामुळे म्हणाले हे जगतात पुष्कळ वर्ष आणि समोरच्याला दारू प्यायला लावून त्याचे मात्र वाटोळं करतात. ही त्या भर्तृहरींची भूमिका आहे. आपण कधीतरी तो श्लोक घेऊ. भर्तृहरींनी 4 प्रकारचे गट समाजामध्ये आहेत असं म्हटलेलं आहे. तर सांगण्याचा हेतू असा की कर्म करताना जरा ज्या माणसाचं ऐकणार, हे सगळं आपण का विचारात घेतो, कारण आपल्या घरामध्ये आपली मुलं ऐकतात, आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या जवळपासची माणसं ऐकतात, आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवणारा समाजातला काहीतरी गट आपल्याला वश असतो. 50 असतील, 100 असतील, आपल्या जवळचे 5-25 लोक असतात की जे म्हणतात नाही नाही त्या सांगतील ते बरोबर आहे, ते सांगतील नाही नाही की त्यांना तो विषय माहिती आहे, त्यांनी त्या विषयात काय आहे ते सांगावं. किंवा आपण विचारायला जातो की बाबा तुमच्याकडे आता मी मुद्दाम विचारायला आलो की अमुक एक गोष्ट आहे, तुम्ही कशी करता, तुम्ही काय केलं, तुमच्याकडे लग्न कार्य केली, तुम्ही सगळं चांगलं केलं, तुमच्या लग्न कार्यामध्ये तुम्ही कसा खर्च केला, तुम्ही कुठे गेलात, तुम्ही काय केलं. मोठ्या माणसांना जेव्हा विचारलं जातं, नाहीतरी आज जेव्हा मोठी माणसं म्हणतात की अहो ही घरातली तरुण माणसं आम्हाला काहीच विचारत नाहीत, त्याच्यामागची भूमिका हीच आहे की ज्याला एखाद्या विषयावर साकल्याने विचार करणं माहिती आहे त्याचा सल्ला घ्यावा ना, त्याचा सल्ला घ्यायला जावं. पण आता असं आहे आत्मकेंद्रित जीवन आहे, ते दुसऱ्याला मान द्यायला किंवा दुसऱ्याचा सल्ला ऐकायला आता तयार नाही. म्हणजे मला दुसऱ्याची काही गरज नाही, माझं मला कळतंय. आणि आता काय आहे, आता कोणाची गरज नसते हो, आता सगळ्याच आउटसोर्सिंग आहे, त्यामुळे आता काय आम्हालाही त्रास नाही तुम्हालाही त्रास नाही. इथे समाजामध्ये त्यांनी असं म्हटलंय
की कुणी कुणाला सल्ला देणं, कशाविषयीचं मत प्रदर्शन करणं, त्याविषयी सुद्धा माणसांनी खूप सावधपणाने मत प्रदर्शित करावं. आपल्या घरामध्ये आपण केलेली मतप्रदर्शनं पुढची पिढी ऐकत असते, ती तिचं मत बनवत असते. त्यांची मनं घडवण्याचं काम आपल्या वर्तनातून होत असतं. त्यामुळे आपण कर्म काय करावं, आपण कर्म कसं करावं, आपण विचार कसा करावा, आपण जसा विचार करतो तशी आपली मुलं विचार करतात. आपण जो विचार समोर ठेवतो, आपण संकुचितपणाने वावरलो, मुलं तशीच वावरतात. आपण दुसऱ्याला वाईट लेखू लागलो, मुलं वाईट लेखतात. ज्या दिवशी ती आपल्याला वाईट म्हणतात तेव्हा वाईट वाटतं, दुसऱ्याला वाईट म्हणतात तोवर गोड वाटतं. त्यामुळे इथे त्यांनी सांगितलंय की या सगळ्यातून कर्म करताना रागद्वेषाला अधिक प्रोत्साहन मिळेल असं कर्म आपण करू नये. आणि शेवटी कालचा विषय आहे त्या ठिकाणी आपण येऊया. त्यांनी असं म्हटलंय की भगवंता तू अनेक प्रकारांनी विचार सांगितलास, या कर्माच्या संदर्भात, या स्वधर्माच्या संदर्भात, या विहिताचरणाच्या संबंधात, या स्वाभाविक कर्माच्या संबंधात. थोडे थोडे शब्द वेगळे झाले, थोडे थोडे अर्थ आम्ही काढू कदाचित वेगळे, पण एकूण जे कर्म आहे ज्याचं अनुष्ठान मनुष्याला करावं लागतं, त्या कर्माच्या बाबतीत आता तू सगळं चांगलं सांगितलंस. आम्हाला पण वाटतं आम्ही चांगलंच वागावं, पण असं वाटून सुद्धा आमच्याकडून चूक होते. आम्ही सुद्धा पाप करण्याला प्रवृत्त होतो, आमच्याकडून सुद्धा चुकीच्या गोष्टी घडतात. लांब कशाला घडायला जायला पाहिजे. मनुष्याच्या मनामध्ये त्यांनी कितीही पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं ठरवलं, कितीही सकारात्मक भूमिका ठेवली, तरी मनामध्ये पहिला विचार वाईट आल्याशिवाय राहत नाही, चांगला विचार मनात येत नाही. अरे हा मनुष्य आपल्याकडे काही नाही हो, असंच आहे. आम्ही येतो असं म्हणून ही माणसं कधी वेळेवर येत नाहीत, आणि मग 2 तासांनी फोन करतात आम्हाला यायला जमलं नाही. असंच आहे या लोकांचं. असं माणूस जेव्हा बोलतो तेव्हा त्याची वृत्ती येते की समोरच्या माणसं हो ते असं 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 झालं, त्यांनी असं असं बरं मला माहिती आहे ते असंच बोलणार, त्यांची बोलण्याची काय पद्धत आहे मी जाणतो. म्हणजे मनामध्ये कुणाच्याही विषयी चांगला विचार, योग्य विचार, त्या विचाराला जी दिशा आहे ती सकारात्मक फार कमी राहते मनुष्य. कारण काय आहे त्यांनी सांगितलं आहे की फार सुंदर वर्णन केलंय माऊलींनी, आता आपण काल बघितलं त्याच्यात. ते म्हणाले ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही की हा क्रोध आणि हा काम कुठून शिरलाय. म्हणजे ब्रह्मदेवानी ही सगळी प्रजा निर्माण केली आणि या निर्माण केलेल्या प्रजेमध्ये याला स्थान कुठून मिळालं हे काही म्हणाले आम्हाला कळत नाही. त्यामुळे त्यांनी तो विषय जो मोठा काल आपण पाहिला तो इतका छान मांडलाय की त्या क्रोधाला आणि त्या कामाला जागा आली कुठून, तो त्याच्यामध्ये शिरला कुठून, हे आम्हाला कळणं मोठं अवघड आहे. तर अर्जुन म्हणतो भगवंता हे सगळं मोठं जाचक आहे, हे सगळं मोठं प्रश्नचिन्ह एकानंतर एक निर्माण करणार आहे आणि हे सगळं मोठं विस्मयात पाडणार आहे. आणि आपल्याला आपण विस्मयात पाडतो. आपल्याला वाटतं की आत्ता आपल्याला रागावून बोलायचं नव्हतं, राग आला कुठून कळत नाही. आपल्या मनात वेडावाकडा विचार येऊ नये तरी वेडावाकडा विचार येतो, आला कुठून. मग त्याची अनेक आपण उदाहरणं देत राहतो, त्याच्याकरता अनेक स्पष्टीकरणं आपल्यापुरती घेतो. मनात वाईट विचार आला, आपण म्हणतो असा वाईट विचार आपण कधी कल्पनेत सुद्धा केला नाही, असा विचार कसा आला. मग त्याचं स्पष्टीकरण आपण देतो. अहो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय काय आहे आपल्याला माहीत नाही. केव्हा तरी त्या सबकॉन्शियस माइंडमधले विचार आपण जेव्हा काहीतरी साधना करायला लागतो तेव्हा साधनेमध्ये चित्ताची शुद्धी होत असताना ते जे असे आत दडपून राहिलेले विचार आहेत असे केव्हा तरी बाहेर पडतात. त्यामुळे ते विचार वाईट आहेत. नाही तर आपण काही वाईट केलं नाही, म्हणजे मी वाईट विचार केला नाही हे त्याच्यावरती पुन्हा आहेच. अर्जुन प्रांजळपणाने म्हणतो, अर्जुन म्हणतो की अहो असं कसं होतं, कोण प्रयुक्त करतो, कोण त्याला त्याच्याशी जोडतो की ज्याच्यामुळे त्याला पाप करावं असं वाटतं. भगवंताने सांगितलं अर्थात इंद्रिय ग्राम बलवान आहे
आणि त्या इंद्रियांचं नियंत्रण तू केल्याशिवाय ते होणार नाही. आणि म्हणून काल जो बघितलेला भाग आहे आपण, की इंद्रियांच्या पेक्षा तुझं मन जसं श्रेष्ठ आहे तसं मन अधिक चंचल आहे. मनापेक्षा बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. मन तिच्यावर प्रभाव जर जमवत असेल तर बुद्धीला मनाच्या नियंत्रणात न जाता राहता आलं पाहिजे. अवघड आहेत गोष्टी. म्हणाले एकापेक्षा एक अवघड ज्या गोष्टी आहेत त्या बलवान इंद्रिय ग्रामाच्या पेक्षा सुद्धा त्या इंद्रियांना ओलांडून जाणारं मन, त्यांना ओलांडून जाणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी म्हणाले अखंड माणसाला विपरीत गोष्टींच्या मध्ये पापाचरणामध्ये प्रवृत्त करत असते. तर त्यामुळे त्याच्यापासून दूर जायचं असेल तर म्हणाले उपाय एकच आहे की तो म्हणजे या इंद्रियांना नियंत्रणात ठेवणं. आता अशा प्रकारे आम्हाला पुन्हा पुन्हा सांगून ही गोष्ट समजली की काही झालं तरी इंद्रिय नियंत्रणात राहिली पाहिजेत. ती मुळात नियंत्रणात राहिली की मग काहीतरी मनावर नियंत्रण येईल. मग काहीतरी मनावर आलेलं नियंत्रण त्या इंद्रियांना अजून थोडं नियंत्रणात ठेवेल. मग त्याच्यामुळे अजून मन नियंत्रणात जाईल. अशी ती आपली जोडगोळी हळूहळू आम्हाला बदलत नेईल. असं आम्हाला जर कळलं तर म्हणाले ह्या ठिकाणी आता शेवटच्या श्लोकानंतर ते आपल्याला सांगतात की अहो हा उपाय आम्ही तुम्हाला सांगितला, त्या उपायामध्ये ब्रह्माचं स्वराज्य प्राप्त. फक्त एका मुद्द्यावर आपण फार चर्चा केली नाही. त्या ओवीमधली ही जी ओवी आहे, जे गुरु शिष्यांची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. थोडा अवघड आहे विषय, त्याचं उत्तर द्यायला समाधान होत नाही या दोन शब्दांच्या ठिकाणी. पदपिंडाची गोठी गाठ आहे, पद आणि पिंडाची गाठ आहे. पदपिंडाची गाठ कशी आहे? पद आणि पिंड. पद म्हणजे जीव असं सहसा म्हणता येत नाही. पद म्हणजे त्वम पद तत्पद म्हणता येईल एक वेळ, की तत्वम असी, त्याच्यामधलं त्वम पद तत्पद पद शब्द तसा वापरता येईल. आणि पिंड, या ठिकाणी पिंड हा शब्द ईश्वर स्वरूप, पिंड म्हणजे प्रतीक, पिंड म्हणजे ईश्वराचं प्रकृतीचं स्वरूप जोपर्यंत देहात आम्ही आहोत तोपर्यंत. तर ते धरून जर आमचं अधिकच चांगलं वागणं आहे, याला जर पिंड म्हणायचं, याला जर प्रतीक म्हणायचं, त्या देहाच्या रूपाने ते आविष्काराला आलं आहे असं म्हणायचं, तर त्याचा अर्थ लावता येत नाही. असा फारसा समाधान देत नाही. इथे लावलेला अर्थ आहेच, जे गुरु शिष्यांची गोठी, त्या दोघांच्या मध्ये जी गोष्ट होते, जे गुह्य होतं, जे गुज होतं, जे त्यांच्या संभाषणातून निर्माण झालेलं सार आहे, पदपिंडाची गाठी, त्यांनी इथे जीवशिवाची भेट घडते किंवा गाठ पडते, एकरूप होतात असं म्हटलंय. म्हणून आपण काल पुढे गेलो आणि आपण त्याच्यामध्ये पिंड आणि ब्रह्मांड किंवा पिंड आणि शिव असे अर्थ लावू आणि पुढे जाऊ म्हटलं. पण प्रत्यक्ष माऊलींना काय म्हणायचं असेल असं आपल्या मनामध्ये एक शंका राहते, की पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. त्या ठिकाणी स्थिर राहा आणि त्याच्यातून कधीच बाहेर येऊ नकोस. हे प्रकृतीच्या कक्षेमध्ये कर्म करणाऱ्या माणसाला दिलेलं सगळ्यात शेवटचं उपदेशाचं स्वरूप आहे, की गुरूंनी शिष्याला सांगितलेलं आहे की मग आता काय म्हणावं पद आणि पिंडाला, एवढं कळत नाही. पिंड म्हणजे प्रकृती म्हणावी, पद म्हणजे जीव म्हणावा, कारण हे त्वम पद म्हणता येईल. आणि प्रकृती हे तत्पद होत नाही, कारण इथे आपण वर सुद्धा अर्थ लावताना एवढ्या करता आपण हा अर्थ इथे घेताना कुठे बरं या ठिकाणी हा इंद्रिय आणि पराण्याहूर इंद्रियेभ्या परम मना मनसस्तु परा बुद्धीर बुद्धे परतस्तु सहा. सहा म्हणजे तो परमात्मा आहे खरं म्हणजे. पण तरी सुद्धा आपण मांडताना मांडून ठेवलं की त्या जीवात्म्याचं स्वरूप का खरा म्हणजे उपनिषदामध्ये कठोपनिषदात तो जो शब्द आहे परस्तस्तु सहा हा आत्मा आहे, परमात्मा आहे, श्रेष्ठ असं परमात्मा स्वरूप आहे. मग त्याचा अर्थ खाली कसा लावायचा?
आपल्या पुढे एवढी एक हे ठेवून मी पुढे आपण जाऊया. कारण पद आणि पिंड या दोघांचे अर्थ त्यांनी कसे यांची गाठी म्हणजे काय एवढं फक्त लक्षात येत नाही तिथे. आणि गुरु शिष्याची गोठी असं पुन्हा म्हटलंय की गुरुनी शिष्याला निश्चितपणे प्रत्यक्षात आता उपदेश केलेला आहे आणि त्यामुळे त्याला गुरुकडून कृपा होऊन ते ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. आता ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पदपिंडाची गाठी ही जी होते, आता त्वम पद आहे ते तत्पद आहे. आता या त्वम पदावरची गाठी पिंड या शब्दाशी आली तर पिंड 6व्या अध्यायामध्ये आली तर जशी शंकराची पिंडी असं म्हणतो किंवा शंकराची पिंड म्हणतो. पिंड हा शब्द आपल्याकडे प्रतीक ह्या रूपाने आलेला आहे. ते प्राकृतिक पातळीवरती एकत्रित झालेलं जे स्वरूप आहे म्हणून तर शिवाचं शिवलिंग आहे. ते जे आहे ते ज्या स्थितीमध्ये तो योगी त्या परमात्म्याला पाहण्याच्या अवस्थेला येतो त्यावेळी त्याला जो आकार दिसतो, त्यावेळी जे रूप दिसतं प्रकृतीचं ते त्या आकाराचं आहे. आणि म्हणून त्याला शिव, कारण ही परंपरा शैव आहे ना, काश्मीरी शैव पद्धतीने कुणी म्हणतात नाथ संप्रदाय. त्यामुळे आपल्याला मान्य असलेली स्थिती नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय सुरू होतो आदिनाथांच्या पासून आणि आदिनाथ म्हणजे शंकर. आणि त्यामुळे शंकराचं जे स्वरूप आहे ते तत्वरूप जे आहे त्याला तुम्ही कोणताही आकार धारण करा, बिंदू पिंडी आहे, आकार धारण केलेला आहे. म्हणून पिंड धारण करणे, पण इथे त्याचं काहीच प्रयोजन नाही. त्यामुळे आपल्याला काही त्याचा अर्थ लावताना समाधान होत नाही. त्यांनी जो अर्थ लावला आहे तो अर्थ घेऊन आपण पुढे जाऊ की जीव आणि शिव किंवा परमात्मा याच्याशी जीवानी एकरूप व्हावं आणि तो या प्रकृतीच्या कक्षेत आहे तोपर्यंत स्थिर राहोनी नुठी कवणे काळी, त्या स्थितीत त्यांनी स्थिर राहावं आणि त्याच्यातून व्युत्थान किंवा पुन्हा मागे त्यांनी येऊ नये असा एक भाग घेऊन आपण पुढे जाऊया.